all a very, very happy new year. आणि तुमच्या कुटुंबासाठी हे नवीन वर्ष साठी शुभेच्छा देतो आम्ही. Amen. Hallelujah. Hallelujah. I believe this year आणि मी विश्वास ठेवते की हे will वर्ष never be like any other years that you experienced before. आणि ह्या अगोदर जे वर्ष झालेत तुमच्या जीवनात त्याच्यासारखं नसणार. तुम्ही एक अद्भुत काहीतरी बघणार. This year will be a very special year for you. आणि हे वर्ष तुमच्यासाठी खूप अद्भुत असं असणार आहे. Because this year, कारण ह्या वर्षी I believe मी विश्वास ठेवतो God's work is going to start in your life. देवाचं कार्य तुमच्या जीवनात सुरू होणार आहे. Amen. Hallelujah. परमेश्वर का काम हमारा जीवन में ये साल से शुरू होने वाला है. Amen. आणि परमेश्वराचं काम या वर्षी तुमच्या जीवनात सुरू होणार आहे. कितने लोग परमेश्वर का वचन के लिए तैयार हैं? आणि किती लोक देवाच्या वचनासाठी How many of you are hungry for God's word this first day of this year? आणि किती लोक भुकेले आहेत या पहिल्या दिवशी देवाच्या वचनासाठी? Jesus said, प्रभू येशू बोलला, man is not living by bread alone. आणि प्रभू बोलला की मनुष्य ह्या भाकरीने जगणार नाही. How many of you had a very good lunch and came? आणि किती जणांनी सुंदर असं नाश्ता करून आले? कौन कौन किया? सॉरी, शायद कौन कौन नहीं किया. Whatever it is, if you all had good food, आणि तुम्ही जर चांगलं काही खाल्लं असेल, or you might go and have good food, आणि जर तुम्ही जाऊन खाणार असाल, but the word of God says, परंतु देवाचं वचन सांगतं man is not living. His living is not just because of the food that he is eating. आणि देवाचं वचन सांगतं की मनुष्य फक्त तो जे खातोय त्याच्याने जगणार नाही. Jesus said, man lives because of the word that comes out of the living God. आणि परंतु प्रभू येशू बोलला की मनुष्य जगेल जे परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाद्वारे. Which means God's word याचा अर्थ देवाचा शब्द has the power to give life into our lives. आणि याचा अर्थ देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आपल्यामध्ये जीवन फुंकण्याचं. God's word is not just a story. आणि देवाचा शब्द हे फक्त एक गोष्ट नाहीये. God's word is not just some parables or tales. आणि एक कथासारखी नाहीये देवाची. But God's story is a living word. God's word is a living word that can produce life inside us. परंतु देवाचं वचन हे तुमच्या जीवनात एक जीवन फुंकणारं देवाचं जिवंत वचन शब्द आहे. Today on the first day of 2026, आणि 2026 च्या पहिल्या दिवशी आज I want to tell you this God's word, आणि मला तुम्हाला सांगायचं हे देवाचं वचन which has life inside it, जे एक जीवन आहे त्याच्यामध्ये, want to enter your lives and my lives this morning, this afternoon. ते तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात येणार आहे आज या दुपारी. Today God wants to speak his life over our lives. आणि आज देव त्याचं जीवन आपल्या जीवनावर बोलणार आहे. And that happens through the word of God and through the Holy Spirit. आणि ते पवित्र आत्म्याचा देवाचं शब्द आहे. So this year, आणि हे कितने लोग excited है आज कौन सा, every year God promises a word for us. आणि दरवर्षी परमेश्वर एक अभिवचन देत असतो, एक शब्द देत असतो. How many of you are excited to know what is this year is? आणि किती जण उत्साहित आहेत ते समजून घेण्यासाठी काय आहे हे. This promise is not just for the ministry. आणि हे अभिवचन फक्त मिनिस्ट्रीसाठी नाही. This promise is for everyone who are aligned in this ministry, connected in this ministry. परंतु जितके लोक ह्या मंडळीमध्ये ह्या मिनिस्ट्रीमध्ये जोडलेले आहेत त्या प्रत्येकासाठी हे अभिवचन. This word is for everyone who is listening my word this afternoon. आणि प्रत्येकासाठी जे लोक माझा शब्द ऐकत आहेत त्या प्रत्येकासाठी I want to tell what God has spoken up to me about this year that gonna be. आणि मी आज सांगणार की देव काय बोलला ह्या वर्षासाठी. 2026. 2026. Come on, 2026. आणि 2026 will be a year of acceleration and overflow in our lives. आणि हे 2026 हे भरभराटीचा आणि आशीर्वादाचा असा असणार आहे. Will be a year of acceleration. आगे जाना. It's a year of acceleration. आणि हे वर्ष आपल्यासाठी पुढे जाण्याचा आणि एक भरभराटीचा will be a year of acceleration and overflow in our lives. आणि हे वर्ष हे ओसंडून वाहण्यासारखा आणि एक पुढे जाण्यासारखा. I would have clapped and received this word if this mic was not there. Amen. This year will be a year of acceleration and overflow. आणि हे वर्ष आपल्यासाठी
पुढे जाण्याचा प्रगतीचा आणि एक भरभराटीचा असणार Which means in 2026, याचा अर्थ 2026 God will accelerate many things in your life. आणि देव तुमच्या जीवनात भरपूर ठिकाणी तुम्हाला पुढे नेणार. कितने चीज रुका हुआ है, कितने चीज बंद पड़ा हुआ है, वो चीज को परमेश्वर एक्सेलरेट करने वाला है 2026 में. आणि जे गोष्टी थांबल्यात, ज्या गोष्टी होत नाही, त्या सर्व गोष्टींमध्ये देव काम करणार आहे. Many blessings that are stopped in your life is going to accelerate this year in the name of आणि Jesus. भरपूर अशा आशीर्वाद जे तुमच्या जीवनात थांबलेत, बंद आहेत, ते सर्व सुरू होणार आहे तुमच्या. Many things that are stopped in your life for years is going to accelerate in this year in the name of आणि Jesus. भरपूर गोष्टी ज्या तुमच्या जीवनात थांबल्यात, त्या सर्व गोष्टी आज देव एक पुढे नेणार आहे. And on many things God is going to overflow in your life in the name of आणि Jesus. भरपूर गोष्टींमध्ये देव तुम्हाला भरभराटी देणार आहे. So today we're going to listen to a word आणि आज आपण देवाच्या and वचनाकडे we're going to understand how God going to accelerate and how God going to overflow in our life. आणि आपण पाहू की देव कसं आपल्याला पुढे नेतो किंवा आपल्या गोष्टी पुढे नेतो आणि आपल्याला भरभराटीत करतो. The root message or the root word of this message is in 2 Corinthians chapter 3 verse 18. आणि दुसरा अध्याय 3 तिसरा अध्याय 3:18 आणि 18व वचन. 2 Corinthians chapter 3 verse 18. चॅप्टर 2 Corinthians chapter 3 verse 18. मराठी. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पिढीत आहोत आणि प्रभूचा आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. Amen. Here the word of God says, आणि ते देवाचं वचन असं सांगतं, with unveiled face, आणि जे झाकलेला चेहरा आहे, with unveiled face, सर्वजण तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता. yes. Now here the word of God says, इथे देवाचं वचन सांगतं, with an unveiled face, आणि जे आवरण नसलेलं असं चेहरा आहे, we gonna experience the glory of God आपण पाहणार आहोत देवाचे तिथे गौरव, like as though we are standing in front of the mirror. आणि जसं आपण आरशात समोरासमोर पाहतो स्वतःला. You know, Paul was speaking to the church. आणि पाऊल हा मंडळीला इथे सांगत आहे. He was speaking about the glory of the new covenant life. आणि तो समजून सांगत आहे की नवीन जीवनाचं गौरव काय आहे, म्हणजे तो करार काय. Navin Karar ka. In new covenant, the glory of new covenant. आणि नवीन कराराचं गौरव काय आहे, What glory it contains in the new covenant. आणि काय कसला गौरव आहे त्या नवीन करारात, ते समजून सांग. Then Paul was giving an example of Moses in the Mount Sinai. आणि इथे पाऊल मोशेचा उदाहरण देतोय त्या सिनाई पर्वतावर. In the Mount Sinai, आणि त्या सिनाई पर्वतावर Moses went 40 days to be with the Lord. आणि मोशे 40 दिवस होता तिथे. As they were continuing their journey to the promised land, आणि जसे ते त्यांच्या वचनदत्त भूमीकडे जात होते, we can see that in the book of Exodus, आणि गणनाच्या पुस्तकात आपण पाहतो where Moses was, God called Moses up to the mountain. आणि देवाने मोशेला त्या पर्वताकडे बोलवलं, And he was spending with God 40 days and 40 nights in his glory in the Mount Sinai. आणि मोशे हा 40 दिवस देवाच्या त्या सानिध्यात वेळ घालवत होता. When he came down, आणि जेव्हा तो खाली आला, when he came down to meet his people, आणि जेव्हा त्याच्या लोकांना तो भेटण्यासाठी त्या पर्वतावरून you know what is the first thing people told to Moses? आणि तुम्हाला माहिती का काय पहिली गोष्ट बोलले त्या लोकांनी They मोशेला? all shouted and told Moses, आणि ते ओढून बोलले मोशेला, Moses, cover your face. आणि ते मोशेला बोलले की तुझा चेहरा आच्छादन कर, Please cover your face. तुझा चेहरा झाक, Because your face is filled with the shine and glory of God. कारण तुझा चेहरा हा प्रकाशाने आणि देवाच्या गौरवाने भरलेला आहे. Because last 40 days, कारण
40 दिवस या अगोदरचे, Moses was encountering God face to face. कारण ह्या 40 दिवस अगोदर मोशे हा देवाशी समोरासमोर बोलत होता. He asked Lord, आणि तो देवाला बोलत होता, Lord, I want to see you face to face. आणि तो देवाला मागत होता की देवा मला तुला समोरासमोर पाहायचंय. But you know what God said? परंतु तुम्हाला माहिती का देव काय बोलला? God said, Moses, no one saw my face and ever lived. आणि देव मोशेला बोलला की मोशे मला पाहून कोणी जगू शकला नाही, No one saw my face आणि कोणी माझा चेहरा पाहून and ever lived in their life. माझा चेहरा पाहून तो जगला नाही. Because my face is full of glory that a man cannot contain it, man cannot take it. कारण माझा चेहरा हा अशा गौरवी आहे की ते पाहून मनुष्य थांबू शकत नाही. The sinful man cannot encounter my glorious face. आणि पापी मनुष्य माझ्या गौरवी चेहऱ्याला पाहू शकत नाही. Yet because Moses asked for requested God to see him face to face. परंतु मोशेने ही रिक्वेस्ट केली, त्याच्या मागणी केली देवाला, आणि त्यामुळे त्याने परमेश्वराला समोरासमोर God said देव बोलला that I will never gonna show your face, show my face, आणि मी तुला माझा चेहरा दाखवणार but I will show my back over you. परंतु माझा पाठ मी तुला दाखव. You will see my back, not my front. माझं पाठ पाहशील परंतु माझी चेहरा नाही. 40 days and 40 nights Moses was with God, seeing him from the back. आणि 40 दिवस 40 रात्र मोशे हा देवाचा चेहरा न पाहता त्याची पाठ पाहत होता. And this Moses came down with the commandments of the Lord. आणि हा मोशे त्यानंतर देवाच्या आज्ञा घेऊन आला. And then the first thing people said was, Moses, cover your face because your face is full of glory, shining that we couldn't see it. आणि तेव्हा लोक त्याला पाहून म्हणाले की मोशे तुझा चेहरा झाक, कारण तुझा चेहरा खूप प्रकाशित देवाच्या गौरवाने भरलेला आहे. The people with sin couldn't see the glory of God, which is holiness. आणि जे पापी होते ते त्या देवाचा गौरव पाहू शकत नव्हते त्या मोशेच्या So चेहऱ्यावर. Paul was taking that incident in the Old Testament, आणि पाऊल इथे तोच संदर्भ नवीन करारात बोलत and आहे he was saying to the church, आणि तो मंडळीला सांगत आहे Moses came from the mountain with the glory, मोशे हा त्या पर्वतावरून त्या देवाचं गौरव घेऊन आला, and he put a veil because no one could see his face because of that glory. कारण आणि त्याने त्याचा चेहरा झाकला, कारण कोणी ते चेहरा पाहू शकत नव्हता. But in Christ, परंतु ख्रिस्तामध्ये come on, say, in Christ, आणि सांगू आपण ख्रिस्तामध्ये we can see his glory. We can see his glory. आणि ख्रिस्तामध्ये आपण त्याचा गौरव पाहू शकतो. We can see him face to face. आणि आपण त्याला समोरासमोर चेहऱ्याला पाहू शकतो. In the 18th verse it starts like this. आणि 18वं वचन असं आहे सुरुवात. But we all, तर आपण सर्वजण with unveiled face, with open face, आवरण नसलेल्या चेहऱ्याने we can encounter his glory. प्रभूचे गौरव आपण पाहू शकतो. Why? का? Because you and me are redeemed and washed by the blood of Jesus. कारण तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या रक्ताद्वारे सोडवले गेलेले आहोत, शुद्ध केलेले आहोत. In the book of Exodus, कारण निर्गमन मध्ये Israelites couldn't experience the glory. इस्रायल लोकांनी ते देवाचं गौरव अनुभवू शकले नाही. They couldn't even see the glory त्यांना ते देवाचं गौरव पण पाहता आलं. because the sin inside them was standing like a wall to experience that glory. कारण जे पाप त्यांच्या जीवनामध्ये होतं ते एक भिंतीप्रमाणे होतं त्यांच्यासाठी देवाचा गौरव पाहण्यासाठी. But today Paul is telling to the church, परंतु आता पाऊल मंडळीला सांगतो, church means not about this. Church is you and me. आणि चर्च तुम्ही आणि मी आहेत, म्हणजे It मंडळी is not about a building. आणि हे एक भिंत किंवा घर नाही. Church is about you and me. चर्च म्हणजे मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी. He is telling us we, परंतु तो म्हणतो तुम्ही आणि मी. We doesn't want to come with a veiled face, covered face. आपण झाकलेल्या चेहऱ्याने जात नाही. Because with the unveiled face, कारण की न झाकलेल्या चेहऱ्याने we can encounter his glory. त्या न झाकलेल्या चेहऱ्याने आपण त्याला
पाहणार आहोत. Today in this 2026, आणि आज 2026 मध्ये the first thing God promising over our lives is this. देवाचं पहिलं अभिवचन आहे आपल्या जीवनासाठी. This year you will encounter His glory like never before. आणि तुम्ही ह्या वर्षी ते देवाचं गौरव पाहणार आहे, जे गौरव आतापर्यंत तुम्ही पाहिलं नाही. All these days your life would have been like a life that is a covered face. आणि इतके दिवस तुमचं जीवन हे झाकलेल्या त्या चेहऱ्याप्रमाणे होतं. You couldn't experience the glory of तुम्ही God. देवाचं गौरव हे पाहिलं नाही. You might have heard message about it. आणि तुम्ही ते वचन त्याच्याबद्दलचा संदेश ऐकला. You might have heard people's experience about the glory of God. कदाचित लोकांचा अनुभव ऐकला असेल देवाच्या गौरव बट ये पाहिलं. साल में आप सिर्फ परमेश्वर का महिमा का सिर्फ संदेश नहीं सुनने वाले, परमेश्वर महिमा का सिर्फ कहानी नहीं सुनने वाले, सिर्फ गवाही सुनने नहीं वाले, बट आप ये साल में परमेश्वर का महिमा को अनुभव करने वाले. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. We will encounter His glory. आणि आपण त्याचा गौरव पाहणार आहोत. First thing पहिली गोष्ट God wants to do in our lives. आणि जी गोष्ट देवाला ये आपल्या साल का जीवनात पहला तारीख परमेश्वर हमारा जीवन में करने वाला चीज है कि परमेश्वर का महिमा हमारे जीवन में प्रकट होने वाले. आमेन. God's glory is going to manifest in our lives. आणि देवाचं गौरव आपल्या जीवनात प्रकट होणार आहे. And then the next word, continue the same word, 18th verse. प्रभूचा जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होत जातो. And the moment you are starting to encounter His glory, आणि जेव्हा तुम्ही सुरू करता त्याचा गौरव पाहण्याचा, when you go and stand in a mirror, in front of a mirror, आणि जेव्हा तुम्ही आरशासमोर थांबता, आपको क्या दिखता है? तुम्हाला काय दिसतं? When you stand in front of the mirror, who will be seen? आणि तुम्ही आरशासमोर थांबलं तर तुम्हाला काय दिसतं? काय प्रतिबिंब? When you go and stand next to the mirror, what you will see? आणि जे तुम्ही आरशासमोर पुढे थांबले तर तुम्हाला काय दिसणार? आपला चेहरा. हमारा, right? You will see yourself. But here the word of God says, परंतु इथं देवाचं वचन सांगतं, you will stand in a mirror, a spiritual mirror. आणि इथं देवाचं वचन सांगतं तुम्ही आध्यात्मिक आरशासमोर थांबणार. You will stand in a spiritual mirror. तुम्ही आध्यात्मिक आरशासमोर But in थांबणार. that when you stand in that spiritual mirror, परंतु जेव्हा त्या आध्यात्मिक आरशासमोर तुम्ही you थांबणार, will never see yourself, तेव्हा तुम्ही तुमचं स्वतःला पाहणार but नाही. you will see the glory of God inside you. परंतु तेव्हा तुम्ही देवाचं गौरव पाहताल तुमच्यामध्ये. In 2026, आणि 2026 मध्ये your life will be never be your life. आणि या 2026 मध्ये तुमचं जीवन हे तुमचं जीवन राहणार नाही, Your life will be God's life. परंतु तुमचं जीवन हे देवाचं जीवन होणार. When people are seeing you, जेव्हा लोक तुम्हाला पाहतील they will never see you. ते तुम्हाला नाही पाहणार. When people are seeing you from this year, they will see Jesus from you. आणि जेव्हा ते तुम्हाला पाहतील ह्या 2026 मध्ये, ते तुम्हाला तुमच्यामध्ये प्रभू येशूला पाहतील. Because the moment glory of God encounters your life, कारण जेव्हा देवाचं गौरव तुमच्या जीवनात प्रकट होईल, when the glory of God manifests in your life, जेव्हा देवाचं गौरव तुमच्या जीवनात काम करायला सुरुवात your करेल, life will be never like an ordinary life. तुमचं जीवन हे साधारण जीवन राहणार नाही. Your life will never be just your life. आणि तुमचं जीवन फक्त तुमचं जीवनच राहणार नाही. Your life will be a carrier of God's glory. तेव्हा तुमचं जीवन हे देवाचं गौरव वाहून नेणारे लोक असतील. Your life will be a carrying of God's presence in it. तुमचं जीवन हे देवाचं अस्तित्व, देवाचं सानिध्य घेऊन चालणार असं होईल. And from the same verse says, आणि says हेच वचन that सांगतं, we will encounter His glory आणि आपण त्याचा गौरव पाहणार, and we will move from glory to glory. आणि आपण त्याचा गौरव पाहून गौरवातून गौरवात जाणार. Right? Is it कैसे लिखा है मराठी में? आणि प्रभू जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होत जातो. You see, the word of God says we will move from glory to glory. आणि इथं वचन सांगते की आपण जाणार गौरवातून गौरवात. I tell you, that is how the acceleration of God is going to take place in your life. आणि असंच देवाचं काम
पुढे नेण्याचं चालू असतं. The acceleration of God, the move of God will happen this way. आणि देवाचं पुढे नेण्याची पद्धत म्हणजे कार्य हे अशा रीतीने काम करतं That your life will move from glory to glory in Christ. आणि तेव्हा तुमचं जीवन गौरवातून गौरवात जातं. You will experience His glory from one level to another level in this year. आणि तुम्ही पाहता देवाचं गौरव एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात. You will go from one spiritual level to another spiritual level. आणि तुम्ही एका गौरवी भागातून पुढच्या गौरवी भागात. From one glorious experience to another glorious experience. एका गौरवाचा अनुभव तसं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा अधिक चांगला. From one level of supernatural life to another level of supernatural life. एक अद्भुत जीवन आणि त्याच्यापेक्षा अलौकिक अद्भुत जीवन तुम्ही पाहता. And that is how your 2026 is gonna be. Hallelujah. आणि अशा पद्धतीने तुमचं 2026 असणार. Your 2026 will be a supernatural life. आणि तुमचं 2026 हे अलौकिक असणार. Because God will take you from glory to glory. कारण देव तुम्हाला गौरवातून गौरवात नेणार Through the Spirit of Lord. आणि ते म्हणजे देवाच्या आत्म्याद्वारे. Amen. Hallelujah. Hallelujah. We're going to understand how Jesus operated in this glory. आणि आपण पाहू की देव कसं हे गौरव काम करतो. Because when Jesus came in flesh, कारण when Jesus came in flesh, आणि जेव्हा प्रभू या शरीरात आला, He came in exactly the flesh that you and me carry today. आणि तो आला जसं तुमचं शरीर आहे जसं माझं शरीर त्याच्या रूपात तो आला. But what made Jesus to go from glory to glory? परंतु काय असं केलं की प्रभूला गौरवातून गौरवात जायला मदत केली. And Jesus carried this same glory. आणि प्रभू येशूने हेच गौरव त्याच्यामध्ये होतं. And because of that glory, what He could do. आणि त्यामुळे जे गौरव त्याच्याकडे होतं तो त्याद्वारे तो हम कुछ उदाहरण देखने वाले मसीह का जीवन से कैसे यीशु मसीह ये महिमा से महिमा कैसे जिया और वो महिमा के द्वारा कैसे परमेश्वर चमत्कार काम किया वो देखने वाले हैं. आमेन. So let's all go to John chapter 2 verse 1 to 11. आणि योहान दुसरा अध्याय आणि Yeah. 1 to 11. Yeah. आणि दुसरा अध्याय 1 ते 11 वाचू आपण वचन. The Gospel of John chapter 2 verse 1 to 11. नंतर तिसऱ्या दिवशी गालिल प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्यास म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई नोकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचा 6 दगडी रांजण यहुद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते. त्यामध्ये 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. मग त्याने नोकरांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे घेऊन जा. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाकले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते. पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून त्यास म्हटले, प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस. येशूने गालिल प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हाचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. Amen. Here the word of God speaks about how Jesus turned water into wine. आणि इथं आपल्याला कळतं की प्रभू येशूने कसं पाण्याचा द्राक्षरस केला. This was the first miracle of Jesus in his ministry. आणि हा पहिला चमत्कार होता प्रभू येशूच्या सेवेमधला. Where he attended a wedding in the town of Cana. आणि जेव्हा तो एका लग्नात उपस्थित होता काना गावातल्या, and suddenly the wine got shortage. आणि तेव्हा अचानकपणे द्राक्षरस संपला होता. And because of the shortage of that wine, आणि ते द्राक्षरस संपल्यामुळे the servants are troubled in the wedding. आणि ते द्राक्षरस संपल्यामुळे ते नोकर चिंतेत होते. And when Mary, the mother of Jesus, saw the trouble,
आणि जेव्हा मरिया जी येशूची आई होती त्यांनी ते पाहिलं, she told to Jesus, ती येशूला म्हणाली, Jesus, can you do something over this situation? येशू तू काही करू शकतो का या परिस्थितीत? And even though when that was not a place for Jesus to do a miracle, आणि ती परिस्थिती नव्हती प्रभू येशूनी चमत्कार करायची. even though Jesus was not planned to do a miracle there, आणि प्रभू येशू तयार नव्हता तिथे चमत्कार करण्यासाठी. when he saw the scarcity, when he saw the problem, आणि जेव्हा तो ते समस्या पाहिली, ती परिस्थिती पाहिली, Jesus said, प्रभू येशू बोलला, take those jars that are kept over there. आणि प्रभू येशू बोलला की ते रांजण घ्या. And 7th verse says, आणि 7वं वचन सांगतात, Jesus said to them, प्रभू येशू बोलला, fill the water pots with the water. आणि प्रभू बोलला त्यांना की ते रांजण घ्या आणि पाण्याने भरून टाका. I tell you, this is one of the great word that Jesus can ever say over there. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रभू येशूने एक महान असे शब्द बोलला. Or I would say, this is a very unusual word that Jesus said over there. आणि प्रभू येशू Unusual word means, आणि न असा आपण अपेक्षा करणारी गोष्ट प्रभू येशू तिथे because बोलला. in the human logic there is nothing making any sense in that thing what Jesus has spoken. आणि कारण साधारण मनुष्य विचार करू शकत नाही असा शब्द त्या परिस्थितीला. Because कारण the scarcity, the shortage was the wine. कारण तिथे कमतरता होती द्राक्ष रसाची. And now Jesus is saying, fill the pots with the water. आणि आता देव असा म्हणतो त्या परिस्थितीत की ते रांजण पाण्याने भरा. The grapes come out of the wine come out of the grapes. आणि आपण पाहतो की आपल्याला माहिती की द्राक्षरस हा द्राक्षाद्वारे बनवला जातो. So Jesus should have told, put some grapes in that pots. परंतु Put some grapes in that pot. आणि त्या रांजण मध्ये द्राक्ष भरा. But Jesus didn't say put some grapes in the pot. आणि परंतु प्रभू येशू बोलला नाही की त्यात द्राक्ष भरा म्हणून. Jesus said pour water into that pot. आणि परंतु प्रभू येशू बोलला की पाणी होता. I tell you, the people who carry the glory of God मला तुम्हाला सांगायचे, जे लोक देवाचा गौरव घेऊन चालतात will walk in supernatural. ते अलौकिक अशा गोष्टी करतात. They won't walk in human logic. ते सर्वसाधारण लोकांच्या बुद्धीने नाही चालत. When whole world say cancer comes, they will die. And whole world says that. जेव्हा सर्व जग म्हणते की कॅन्सर जर आला तर तुम्ही मरताल, The one who walks in supernatural will tell, I will overcome the cancer in the name of Jesus. आणि जो देवाच्या अशा गौरवात चालतो तो अलौकिक जीवन जगतो, तो ह्या कॅन्सरला नाकारतो. हम नॅचरल जीवन नहीं जीने वाले, हम सुपरनॅचरल जीवन जीने वाले आणि हैं. आपण साधारण जीवन जगणारे लोक नाही तर अद्भुत अलौकिक जीवन So जगणारे this लोक. Jesus who was carrying the glory of God, आणि हा प्रभू येशू जो देवाचा गौरव घेऊन चालायचा, when he got to know that there is a shortage of wine, आणि जेव्हा प्रभू येशूला माहित होतं की इथं द्राक्षरसाची कमतरता आहे, in human terms, in human knowledge, the new wine can be produced out of the grapes. आणि again. मनुष्याच्या बुद्धीने, मनुष्याच्या विचाराप्रमाणे द्राक्षरस हा द्राक्षाद्वारेच बनवला जातो. But Jesus said, pour water into the pot. परंतु इथे प्रभू येशू बोलला की त्या रांजण मध्ये पाणी भरा. So पहला चीज ही already परमेश्वर बिना लॉजिक से बात किया. He went out of logic and spoke. आणि पहिलीच गोष्ट प्रभू येशूने लॉजिक न वापरता डायरेक्ट. I'm sure the servants would have thought like this. आणि मला विश्वास आहे की नोकरांनी असा विचार केला असेल. I imagine this way. आणि मी असा विचार करतो, Even though the Bible is not speaking about it, आणि जरी बायबल तसं सांगत the नसेल, servants would have thought नोकरांनी असा विचार केला असेल that how this water can turn into wine. आणि त्यांनी विचार केला असेल कसं हे पाणी द्राक्षरसात बदलू, How this water can become a wine. आणि कसं हे पाणी द्राक्षरस बनेल. The shortage is wine. आणि इथे कमतरता आहे द्राक्षरसाची. But how Jesus is telling to just fill the water in it. परंतु तरी प्रभू कसं काय बोलू शकते की त्यात पाणी भरा. But they just obeyed Jesus. परंतु ते
प्रभू येशूची फक्त आज्ञा पाळली. Today I'm telling you in this 2026, आणि आज मी तुम्हाला सांगतो की ह्या 2026 when you are मध्ये filled in the glory of God, जेव्हा तुम्ही देवाच्या गौरवात भरणार आहात as you're going to be filled in the glory of God, आणि देवाच्या गौरवात तुम्ही भरणार आहात, तुम हर लॉजिक को तोड़ के सुपरनैचुरल लाइफ में जीने वाले हैं. आणि तुम्ही तेव्हा सर्व लॉजिक तोडून सर्व तुमच्या अंदाज तोडून तुम्ही अलौकिक असं जीवन When जगणार. world says nothing going to happen in your life, जेव्हा जग सांगेल की काही घडणार नाही तुमच्या when जीवनात, world says your sickness will never get healed, जेव्हा जग सांगेल की तुम्ही तुमच्या आजारापासून तुम्हाला सुटका when भेटणार doctor नाही, says there is no medicine for this, आणि जेव्हा वैद्य डॉक्टर बोलतील तुम्हाला की कुठलंही औषध नाही या the one रोगासाठी, who's filled in the glory of God will say, no, by his stripes I am healed. परंतु जे त्याचा गौरव घेऊन चालतात ते त्याच्या गौरवात असतात ते विश्वासाने सांगतात की त्यांनी खाल्लेल्या फटक्याने This मला year आरोग्य will be a year you will break every logic of man and you will walk in the supernatural glory of God. आणि तुम्ही ह्या वर्षी 2026 मध्ये सर्व ते अंदाज तोडून देवाच्या अलौकिक या गौरवात तुम्ही The चालाल. first thing, when Jesus, who was filled in the glory, आणि पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा प्रभू येशू त्या गौरवात भरलेला broke होता, the logic of man, तेव्हा प्रभू येशूने मनुष्याचा अंदाज लॉजिक तोडलं. and God said, pour water into the pots. आणि तेव्हा प्रभू येशू बोलला की त्या रांजांमध्ये पाणी भरा. Now the second thing is आणि दुसरी गोष्ट म्हणजे how this water can turn into wine. आणि कसं हे पाणी द्राक्षरस बनला. It never happens. It cannot happen usually. कारण अशी गोष्ट कधी घडणार नाही. But even if it happens, आणि जरी ते घडलं it's gonna take a long time. आणि त्याला एक मोठा काळ लागला. Because wine takes a long time to make. It takes a long time to make wine. कारण ती गोष्ट घडण्यासाठी खूप वेळ लागतो. जरी द्राक्षरस त्या पाण्याचा द्राक्ष व्हायचा म्हणजे. But when Jesus said, pour water into the pot, परंतु प्रभू येशू बोलला की त्या रांजणमध्ये पाणी भरा. those words are not from an ordinary man. कारण ते शब्द हे एक साधारण मनुष्याकडून नव्हते. Inside that wedding venue, आणि जेव्हा तुम्ही inside that wedding venue, आणि जेव्हा तो त्या Hall, in that wedding hall. लग्नाच्या सभेत होता there were many people there over there. आणि तिथे भरपूर लोक असे होते. But Jesus in that hall was not like an ordinary man. परंतु प्रभू येशू तिथं एक साधारण मनुष्य नव्हता. The Jesus who was standing there आणि जर प्रभू येशू तिथं थांबला होता, is the one who's filled in the Holy Spirit. तो एकमेव असा मनुष्य तिथं होता की जो देवाच्या गौरवात He निभरलेला was the होता. one who was carrying the glory of God himself. आणि तो एकमेव असा व्यक्ती होता जो देवाचा गौरव घेऊन चालत होता. When Jesus said, तेव्हा प्रभू येशू बोलला, pour the water into the pot, पाणी होता त्या रांजणमध्ये. he knows that the glory of God has the power to change even the water into wine. आणि त्या कारण प्रभू येशूला माहित होतं की त्या देवाच्या गौरवात एवढं सामर्थ्य आहे ते पाण्याचा द्राक्षरस In होण्यासाठी. few fraction of seconds, आणि थोड्याशा या समयामध्ये God knew that his glory can convert a water into wine. प्रभूला माहिती होतं की देवाचं गौरव त्या पाण्याला द्राक्षरस बनवू शकतो. That is called acceleration of God. आणि तेच देव सांगतं की Moving, that's a move of God. हेच देवाचं कार्य आहे, देवाचं काम आहे. That the acceleration of God is this, that God can change the water into a wine into a आणि microseconds. हेच देवाचं सामर्थ्य की देव या त्या पाण्याचा एका सेकंदात द्राक्षरस बनवू शकतो. This year हे वर्ष will be a year of acceleration in your life, आणि हे वर्ष तुमच्यासाठी पुढे जाण्याचं वर्ष आहे, where God is going to convert certain water-like situation to a wine into your life. जसं देवाने ते पाण्याचा द्राक्षरस केला त्या काही सेकंदामध्ये. Water was useless in that wedding. कारण ते पाणी हे काही उपयोगाचं नव्हतं त्या Water, लग्नात. even though it was abundant, आणि ते जरी भरपूर असलं but still it was useless over there. कारण परंतु ते काही कामाचं नव्हतं ते पाणी. Because the shortage was wine. कारण इथं समस्या होती की द्राक्षरस कमी होती. But God took a useless one and he made it into a blessing. आणि परंतु इथं देवाने जे न उपयोगी पडणाऱ्या पाण्याचा वापर करून त्याला उपयोगी असं ये बनवलं. साल में कितने चीज दुनिया टैग लगाए ना. There are many things world has tagged some like useless in your life. आणि या इतके वर्ष इतके दिवस लोकांनी तुम्हाला तू काही उपयोगाचा नाही असा टॅग तुम्हाला लावला. कितने लोग ऐसे टैग को सुना है?
किती लोकांनी असा शब्द तुम्हारा ऐकला, बच्चे यूजलेस है, तुमचे मुलं काय उपयोगाचे तुम्हारा फैमिली यूजलेस, नाही, तुमचं कुटुंब काय उपयोगाचं नाही, तुम्हारा काम यूजलेस है. तुझं काम काय You उपयोगाचं see, नाही. world tags some many things useless in our आणि life. भरपूर लोक तुम्हाला भरपूर अशा गोष्टी बोलतात तुमच्या जीवनासाठी. But the first miracle of Jesus happened like this. परंतु देवाचा पहिला चमत्कार असा घडला, He took the same useless water and he turned it into the thing that is needed over there. आणि ते म्हणजे देवाने ते न उपयोगी असलेलं पाण्याचा वापर त्या द्राक्षरस बनवण्यासाठी केला. जी कितने चीज दुनिया यूजलेस बोले ना आपका जीवन में, वही चीज को परमेश्वर उठा के परमेश्वर एक बहुत बड़ा महिमा करने वाला है. आमेन. He is going to do great things out of that useless things. आणि जे उपयोगाचे नाही गोष्टी, त्या गोष्टीचा वापर करूनच देव एक महान गोष्ट बनवणार आहे. He is going to turn that useless thing in your life into a thing of a blessing in it. आणि देव त्या न उपयोगाच्या अशा गोष्टी घेऊन त्या आशीर्वादित करणार तुमच्या जीवनात. And he is going to do it so fast. आणि तो ते करतो खूप लवकर. हमारा परमेश्वर धीरे धीरे नहीं करने वाले, हमारा परमेश्वर जल्दी करने वाले. आमेन. Hallelujah. He converted the water into wine within a few fraction of seconds. आणि देवाने ते पाण्याचा द्राक्षरस काही सेकंदातच केला. And that is how the year of acceleration is going to be. आणि अशाच पद्धतीने 2026 मध्ये देवाचं गौरव आपल्या This 2026 is like going to be that acceleration in your life. आणि या 2026 मध्ये देव तसं तुमच्या जीवनात कार्य करणार. How many blessings are dead? God is going to resurrect it and going to bring life into it. जे आशीर्वाद तुमच्या जीवनात मेलेले आहे, देव पुन्हा ते जिवंत करणार तुमच्या जीवनात. Every useless thing is going to be the thing of blessing in your life. आणि प्रत्येक उपयोगी नसलेली गोष्ट तुमच्या जीवनातली हे आशीर्वादित होणार. And you will break every logic of man by walking in the supernatural power of God. आणि तुम्ही त्या गौरवामध्ये You will break every logic of man. आणि तुम्ही लोकांचे सर्व अंदाज, त्यांचे विचार, And you will walk in the supernatural power of God. ते विचार तोडून, त्यांचे लॉजिक तोडून तुम्ही अलौकिक अशा जीवनात प्रवेश करणार. Amen. Hallelujah. Hallelujah. So this year आणि त्यामुळे हे वर्ष will be a year of acceleration. हे वर्ष तुमच्यासाठी देवाचं ऍक्सेलरेशन. Because as how the glory of God was inside Jesus. जसं देवाचं गौरव प्रभू येशू मध्ये होता, Same way from this year the glory of God is going to settle in your life. तशाच पद्धतीने देवाचा गौरव तुमच्या जीवनात उतरणार आहे. Because the glory of God settled in your life. कारण देवाचा गौरव तुमच्यामध्ये असल्यामुळे What exactly happened through Jesus will happen through you. जे काही प्रभू येशूद्वारे घडलं केलं प्रभूने, तेच तुमच्या जीवनातही घडलं. As how he turned water into wine. Yes. Go ahead. How he turned water into wine. जसं त्याने पाण्याचा द्राक्षरस केला तुमच्या जीवनात, He's going to turn every situation as a blessing for you in the name of Jesus. जसं तो सर्व गोष्टी तुमच्यासाठी आशीर्वादित करणार तुमच्या जीवनामध्ये. This year will be a rapid year, a fast year of blessings. आणि हे वर्ष तुमच्या जीवनासाठी खूप लवकर आशीर्वाद मिळवण्याचं वर्ष आहे. You will get amazed with the way God is going to bless you rapidly in this year. आणि ह्या वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला खूप लवकर प्रगतशील असा आशीर्वादित करणार. मराठी में क्या लवकर, right? Fast. It is going to be very fast. आणि हे खूप लवकर घडणार. Because the Lord who converted the water into wine so fast is your Father and my Father. कारण ज्या देवाने त्या पाण्याचा द्राक्षरस केला तो तुमचा आणि माझा पिता आहे. कैसे वो पानी को वाइन कन्वर्ट किया जल्दी, ऐसे ही आपका जीवन में जल्दी से जल्दी ये साल परमेश्वर आपका आशीर्वाद करने वाले हैं. आमेन. He is going to make it fast in the name of आणि Jesus. तो हे खूप लवकर करणार तुमच्या जीवनामध्ये. And we're going to take the second verse. आणि आपण दुसरे एक वचन बघू And we're going to finish up here. आणि संपू. We're going to read John chapter 6, the same Gospel of John chapter 6. आणि योहान्याचा 6वा अध्याय Verse 1 to 14. आणि वचन 1 ते 14. योहान्याचा 6वा अध्याय वचन 1 ते 14. त्यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा पुष्कळ लोक समुद्रात त्याच्या मागून चालला, कारण दुःख न येता संबंधाने जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुदियांचा वलांडक सण जवळ आला होता.
तेव्हा येशूने दृष्टी वर करून व मोठा लोकसमुदाय आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिपाला म्हटले, यास खावयास आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले. आपण काय करणार हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 50 रुपयांच्या भाकरी पुरणार नाही. त्यांच्या शिष्यातील एक जण म्हणजे शिमोन पेट्रोचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक मुलगा आहे, त्याच्या जवळच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्याच कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकांस बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेथे बसणाऱ्या पुरुषांची संख्या सुमारे 5000 होती. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि ईशोपकार स्मरण केल्यावर बसलेल्यास वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यास पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यास सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यास पुरे झाल्यावर जवळच्या 5 भाकरीपैकी उरलेले तुकडे त्यांनी गोळा केले. त्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. त्याने केलेले चिन्ह पाहून त्या मनुष्याने म्हटले, जगात येणारा जे संदेशकार खरोखरी हाच आहे. Amen. Amen. Here, there's another example that is Jesus feeding the thousands. आणि इथं अजून एक उदाहरण आहे की देवाने हजारो लोकांना जेवू घातलं 5,000 people were fed. आणि 5000 लोक इथे देवाने जेवू घातले. And that too in a wilderness. आणि ते देवाच्या In a desert, in a forest. आणि त्या अरण्यात. You know, here Jesus is saying, आणि प्रभू येशू बोलला, he's saying to his disciples, आणि तो त्याच्या शिष्यांना बोलला, let's feed these people. आणि ह्या लोकांना आपण जेवू घालू. And suddenly, आणि अचानकपणे disciples all were worried. They all were worried. आणि ते शिष्य हे चिंता करू लागले. You know why? का? Number one, they are not in the town. कारण ते एका शहरात नव्हते. They were not in the town to arrange the food. आणि ते शहरात नसल्यामुळे त्यांना कोणतेही जेवणाची व्यवस्था करू शकली. Number two, there was no food around them. आणि कारण त्यांच्याकडे अन्न नव्हतं. But a small boy brought few bread and fish. आणि परंतु एक लहान मुलाने मासे आणि भाकऱ्या आणल्या होत्या. And when they saw this, आणि जेव्हा त्यांनी ते पाहिले, they said, it is impossible for us to fill the people's stomach with this small number of fishes. आणि ह्या छोट्याशा भाकरीने आणि माशांनी एवढ्या सर्व लोकांचं जेवण घालणं अशक्य आहे. Even Philip in the verse 7 is saying, in Philip, आणि 7व्या वचनात फिलिप असं म्हणतो, she is saying 200 denarii worth of bread is not sufficient for them to fill. आणि फिलिप असं म्हणतो की 200 चांदीच्या नाण्याच्या भाकरी पण ह्यांना पुरणार नाही एवढ्या सर्व लोक. So they were asking Jesus, आणि त्यामुळे ते प्रभू येशूला विचारत होते, Jesus, how this few bread and few fish can feed this multitudes of people? आणि ते त्यामुळे प्रभू येशूला विचारत होते शिष्य की एवढ्याशा थोड्याशा भाकरीने माशाने एवढ्या सर्व लोकांना कसं आपण जेवू घालू. But the word of God says, परंतु देवाचं वचन असं सांगतं, Jesus took that same little fish and little bread, आणि देवाचं वचन सांगते की प्रभू येशूने तेच थोडे भाकरी आणि मासे घेतले and he lifted up to the heaven, आणि त्याने ते वरती आकाशाकडे केले. and he said, thank you Lord that you always listen to our prayers. आणि तो बोलला की धन्यवाद पिता की तू प्रत्येक वेळेस माझी प्रार्थना ऐकतो. And the word of God says the same little bread and little fish become multitude to feed the multitudes. आणि देवाचं वचन सांगतं की तेच थोडेसे मासे भाकरे हे बहुगुणित झाले त्यावेळेस. Today I want to tell you something. आणि आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. We saw how God's acceleration going to happen. आणि मला कसं देवाचं कार्य घडतं. The second promise of this year is the year of overflow. आणि दुसरी देवाचं अभिवचन या वर्षीचं म्हणजे बहुगुणी भरभराटी होणं, ओसांडून वाढ. When there was nothing in front of God, आणि जिथे काही नव्हतं देवासमोर, when they brought only few bread and few fish, आणि जेव्हा त्यांनी फक्त थोडेसे मासे आणि भाकरी आणले प्रभूकडे, Jesus didn't said how crazy you can bring this small bread and fish. आणि देव त्यांना नाही बोलले की तुम्ही
कस काय हे एवढे थोडेस अन्न माझ्यासमोर आणू He didn't शकता? shouted at his disciples saying, "What a joke that you can bring this small bread and fish to me to feed this multitudes." आणि तो चिडला नाही त्यांच्यावर, राग नाही दाखवला की एवढ्या थोड्याशा अन्न तुम्ही माझ्या समोर घेऊन येऊन या सर्व लोकांना जेवू घालू म्हणून कसे विचार करू In fact, it was disciples who brought this bread and fish to Jesus. आणि शिष्यांनी विचार केला की हे अन्न घेऊन मी देवाकडे जाऊ. But it is the same disciples परंतु हे शिष्य who's telling, जे म्हणत होते इतने कमी में कैसे खाना खिला सकते हैं? एवढ्याशा कमी ह्याच्यात कस काय जेवण घालू शकतो. But Jesus didn't spoke anything negative. परंतु प्रभू येशू काही नकारात्मक अशी गोष्ट He बोलला took the नाही. small thing that he has in front of him आणि त्याने ती लहान असलेले अन्न घेतलं and he lifted up to Father and he said, "Thank you for answering our prayers." आणि ते थोडंसं अन्न घेऊन त्याने त्या स्वर्गाकडे दाखवून प्रार्थना केली की धन्यवाद पिता, तू माझी प्रार्थना ऐक. And then the word of God says, आणि नंतर देवाचं वचन असं he सांगतं, fed the thousands. आणि त्याने हजारोंना जेवू घातलं. And the 12 basket was remaining that was there with the disciples after feeding everyone. आणि प्रत्येकाला जीव घातल्यानंतर त्या अन्नातलं 12 टोपल्या अशा उरल्या होत्या. God overflowed the bread and fish from a small little bread and fish. आणि देवाने एक थोड्याशा भाकरी आणि माशाला बहुगुणित असं केलं होतं. He fed each and everyone. आणि त्याने सर्वांना खाऊ घातलं. And he showed the 12 basket remaining to his disciples. आणि त्यांनी त्याच्या शिष्यांना 12 टोपल्या उरलेल्याही दाखवल्या. Which means याचा अर्थ in this 2026, या 2026 मध्ये when you are filled in the glory of God, जेव्हा तुम्ही देवाच्या गौरवात भरलेले असता, I tell you, small things cannot be a worry for you. तेव्हा छोट्याशा गोष्टी तुमच्यासाठी चिंता करणारे नसणार. छोटा काम आपको टेंशन नहीं देने वाले. छोटस काम हे तुम्हाला चिंता You देणार know, नाही. many times we say like this, आणि भरपूर वेळा आपण असं बोलतो, how I can imagine big things in my life आणि मी कसं काय मोठ्या गोष्टी अनुभवू शकतो माझ्या because I जीवनामध्ये. have a very small job in my hand. कारण माझ्याकडे छोटासाच कैसे- व्यवसाय आहे, जॉब आहे. कौन कौन ऐसे शब्द उपयोग किया है? I have a very small salary. How I can imagine big things? आणि किती जणांनी असं विचार केला की माझ्याकडे छोटासा जॉब आहे, छोटासाच पगार आहे, आणि यातून कसं काय मी मोठ्या गोष्टी I पाहू have शकतो? very small thing. How I can expect big things from out of आणि it? माझ्याकडे खूप थोडंसंच आहे, कसं काय मी मोठ्या गोष्टीची अपेक्षा करू But Jesus, परंतु प्रभू येशू who was filled in the glory of God, जो देवाच्या गौरवाने भरलेला होता, when he saw small thing in front of him, जेव्हा त्याने छोट्याशा गोष्टी पाहिल्या त्यांच्या समोर, he didn't say, "Oh pity, how small this is." आणि तो असा नाही बोलला की किती थोडं आहे हे, But Jesus said, Jesus lifted up to the heaven परंतु प्रभू येशूने ते घेतलं आणि स्वर्गाकडे केलं. and he said, "Lord, I want to thank you for these small things." आणि तो म्हणाला, पिता धन्यवाद या गोष्टींसाठी. But because out of that small things, God fed 5,000 people. आणि त्या थोड्याशा गोष्टीद्वारे देवाने सर्वांना 5,000 लोकांना And जेवण. out of that small thing, God brought 12 baskets remaining to disciples. आणि त्याच थोड्याशा जेवणाद्वारे देवाने 12 टोपल्या उरवल्या होत्या. The same disciple who said 200 denarii worth of bread is not sufficient is seeing 12 baskets remaining in front of them. आणि जे शिष्य बोलले की 12 चांदीच्या नाण्याचे भाकऱ्या जे पुरणार नाही, त्यांनी आता तेच 12 टोपल्या पाहिल्या. The same disciples who thought this is not enough is seeing 12 baskets remaining with them. आणि जे शिष्य बोलले होते की हे एवढीच अन्न पुरणारच नाही, ते शिष्यांनी ते 12 टोपल्या पाहू. 2026 is going to be same like this for our lives. आणि हे 2026 ही तुमच्यासाठी असंच असणार आहे. When you are filled in the glory of God, जेव्हा तुम्ही देवाच्या गौरवात भरलेले as असतात, God is going to fill you with His glory, आणि जेव्हा देव त्याच्या गौरवाने तुम्हाला भरेल, you will never think small things invaluable. आणि तुम्ही तेव्हा छोट्याशा गोष्टी महत्वाच्या नाही असे कधीच समजणार नाही. छोटे चीज को आप कमी नहीं देखने वाले. आणि छोट्याशा गोष्टीला कमी असं बघणार But नाही. whatever small you have in your hand, आणि जे काही तुमच्याकडे थोडं आहे you're तुमच्या going to lift up to the Father आणि तुम्ही ते तेव्हा तुम्ही ते तुमच्या देवाकडे उचलून and you're धरता. going to say, "Father, thank you for this small thing." आणि तुम्ही ते देवाकडे नेऊन देवा धन्यवाद पिता ह्या गोष्टी. Because you're going to fulfill every need out of these small things. आणि तुम्ही म्हणताल की धन्यवाद पिता, या सर्व गोष्टीतून आम्हाला तू पुरवलं म्हणून तुला धन्यवाद. This year, your small things will bring big miracles. आणि ह्या वर्षी तुमच्या छोट्याशा गोष्टी
तुमच्या जीवनात Come मोठ्या on. चमत्कार I आणतील. think no one listened it carefully. This year, your small things in your life will bring big miracles. आणि या वर्षी छोट्याशा गोष्टी तुमच्या जीवनातल्या मोठे मोठे चमत्कार तुमच्या जीवनात Your आणतील. small 5 bread and 2 fish will gonna feed multitudes. आणि 5 भाकऱ्या 2 माशाद्वारे देवाने सर्व लोकांना जेवू घातले तिथे. Your small 5 bread and 2 fish gonna bring 12 baskets remaining for the glory of God. आणि त्या 5 भाकऱ्या 2 मासे द्वारेतून 12 टोपल्या अशा उरल्या होत्या. Because God is gonna do great things. कारण देव अशा महान गोष्टी करणार. Through your small things, God is gonna do multiple blessings in your life. आणि तुमच्या छोट्याशा गोष्टीद्वारे देव मोठ्या अशा महान गोष्टी करणार आहे. When world is seeing pity about small things, आणि जेव्हा लोक त्या छोट्या गोष्टींना कमी समजतात, when the world is thinking low about small things, आणि जेव्हा काही कमी गोष्टी, when people think low about their small things, आणि जेव्हा लोक त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींना कमी the समजतात, one who is filled in the glory of God परंतु जो देवाच्या गौरवात भरलेला will असतो, take that same small thing to the Father. Sorry. देवाच्या गौरवात भरलेला व्यक्ती तेच लहान गोष्टी देवाकडे घेऊन जातो, And he gonna bring blessing to multitudes. आणि तो ते गोष्टींमध्ये आशीर्वाद आणतो, ते बहुगुणित करतो. This 2026, your small things will become overflow in your life. आणि आज या 2026 मध्ये सर्व तुमच्या छोट्या गोष्टी हे आशीर्वादित होणार आपके आहे. पास कितने छोटे चीज है, वो उसके द्वारा ओवरफ्लो आपके जीवन में होने वाले. ओवरफ्लो विल कम आउट ऑफ इट. आणि तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीद्वारे या 2026 मध्ये अद्भुत असं भरभराटी If येणार you आहे. think your salary is small, जर तुम्ही विचार करत असेल की तुमचं पगार कमी आहे, that same small salary will bring overflow in your life this year. तोच पगार तुमच्या जीवनात भरभराटी आणेल. If you think anything low in your life, that same low thing will become overflow in your life in the name of आणि Jesus. जर तुम्ही काही गोष्टी कमी समजते तुमच्या जीवनामध्ये, त्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये भरभराटी अशा होतील. And that is how God's overflow is going to happen in your life. आणि अशाच पद्धतीने देवाचा ओव्हरफ्लो तुमच्या जीवनात काम करतो. Remember, we saw 2 miracles of Jesus. आपण पाहिलं 2 चमत्कार देव प्रभू येशू. One that spoke about the acceleration of miracles, speed of miracle, आणि आपण पाहिलं की देवाचा वेग पाहिला, देवाच्या कामाचा, where he turned water into wine in a few fraction of second. ते म्हणजे त्याने पाण्याचा द्राक्षरस केलाय काही सेकंद. Another miracle आणि दुसरी गोष्ट, where he दुसरी took चमत्कार, small things, a few bread and fish, and fed the multitude and made it overflow. आणि त्याने दुसरी चमत्कार म्हणजे थोड्याशा मासे आणि भाकरीद्वारे त्याने ते मल्टिपल करून ते सर्वांना These 2 miracles are a sign for you this year, आणि हे 2 चमत्कार तुमच्यासाठी एक चिन्ह आहे तुमच्या that this year will be a year of acceleration and a year of overflow in our lives in the name of Jesus. आणि हे वर्ष ते चिन्ह तुमच्यासाठी उदाहरण आहे की हे 2026 तुमच्यासाठी आशीर्वादाचं आणि ते भरभराटीचं असणार आहे वेगाने. The same Jesus who accelerated the water into wine, आणि तोच देव प्रभू येशू ज्याने पाण्याचा द्राक्षरस केला वेगा, and the same Jesus who took 5 bread and few fish and fed the multitudes and made it overflow. आणि त्या काही भाकरीने मासे त्या प्रभू येशूने भरपूर लोकांना खाऊ घातले. That same Jesus is going to pour his glory this year in your life in the name of तोच Jesus. प्रभू येशू तुमच्या जीवनात देवाचा गौरव ओतणार आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. His glory will manifest in your life. आणि त्याचा गौरव तुमच्या जीवनात काम करणारे प्रकट And his होणार. glory will make you to step into supernatural things. आणि तेच देवाचं गौरव तुम्हाला अलौकिक जीवनात जगण्यासाठी सहाय्य करेल. Amen. Hallelujah. Hallelujah. I want to tell you 2026 will be a year of acceleration and year of overflow. आणि हे 2026 तुमच्यासाठी वेगाने पुढे जाण्याचा आणि भरभराटीचा असणार आहे. It will be a year of supernatural things. आणि हे वर्ष तुमच्यासाठी असं अलौकिक गोष्टींसाठी असणार It आहे. will be a year of mighty things in your life. आणि हे वर्ष
ओसांडून वाहण्याचं किंवा भरभराटीचं असणार. Because 2026 will be a year where the glory of God will manifest over you. कारण 2026 हा हे वर्ष आहे जिथे देवाचं गौरव तुमच्या जीवनात प्रकट होणार. 2026 will be a year where you're walking in the image and the likeness of God. आणि हे 2026 वर्ष असणार आहे ज्यात तुम्ही देवाच्या प्रकाशात देवाच्या प्रतिरूपात चालणार आहात. And 2026 will be a year where you will go from glory to glory, glory to glory in Christ. आणि तुम्ही हे 2026 तुमच्यासाठी गौरवातून गौरवात प्रभूकडे जाण्याचा कितने लोगों वो महिमा चाहिए? How many of you want that glory of God? आणि किती लोकांना देवाची ती गौरव ते How महिमा many of you want that glory of God to manifest this evening? आणि किती लोकांना ते देवाचं गौरव प्रकट होण्याची Today that पाहिजे. glory of God is ready to fall upon your life. आणि आज देवाचं ते गौरव तयार आहे तुमच्या जीवनात येण्यासाठी. मांगो आपको मिलेगा. Amen. That is how the kingdom of God works. आणि तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. If you ask, you will receive it. आणि जर तुम्ही मागितलं तर तुम्हाला भेटेल. Remember, every miracle happened through Jesus because the glory of God was inside him. आणि प्रत्येक चमत्कार तुमच्या जीवनात घडतो कारण देवाचा गौरव आपल्यामध्ये असतो. Today, the glory of God is going to manifest in the name of आणि Jesus. आज तेच देवाचा गौरव आपल्या जीवनात प्रकट होणार आहे. 2026, a year of acceleration and a year of overflow in Jesus' name. आणि हे 2026 हे आपल्यासाठी वेगाने पुढे जाण्याचा आणि भरभराटीचा असा असणार. Amen. Hallelujah. 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 Can you all raise up and we're going to worship Jesus for a few minutes. Amen. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Can you all lift up our hands this afternoon? Close your eyes, lift up your hands and say to Jesus, हम यीशु मसीह को एक चीज मांगने वाले, परमेश्वर आपका महिमा में ये साल भरो. Lord, fill me with your glory on this year. आणि आज आपण म्हणू देवाला की देवा ह्या 2026 मध्ये तुझ्या गौरवाने मला भर. Lord, I want your glory to fill this evening in our lives. आणि देवा तुझ्या गौरवाची मला गरज आहे माझ्या जीवनात भरण्यासाठी. Can you all raise up? Can you all raise up? Can you all raise our voice? हम आवाज उठा के हम पूछने वाले हैं. Come on, open your mouth and ask Lord, fill me with your glory this evening. आणि आज आपण आपलं मुख उघडू आणि देवाला म्हणू, देवा मला तुझ्या गौरवाने Fill me with your glory this evening. आणि ह्या संध्याकाळच्या वेळेस मला तुझ्या गौरवाने. Yes, Lord, fill me with your glory this evening. आणि तुझ्या गौरवाने भर पिता मला. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद तुला. तुमचा डी. Thank you, Lord. तुमचा कोई नहीं, तुमचा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. यीशु
कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। Yes, Lord, feel your glory. अब है पूरा तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। Yes, Lord. अब है पूरा Filled with your praise this evening. कोई नहीं, यीशु मसीह, यीशु मसीह हो महिमा तेरी गाए गाए आसमान गाए यीशु मसीह हो महिमा तेरी, यीशुए गाए आसमान गाए सभी अंधेरों में तू रोशनी। 2026, every darkness will be removed. मंजिल तू रास्ता, हर अंधकार निकालने वाला इस साल में तू है जहाँ ना कुछ कमी। यीशु मसीह के नाम से शैतान का हर अंधकार चीज यीशु मसीह के नाम से, इन जीसस नेम, अंधेरों में तू रोशनी है, पूरी मंजिल तू रास्ता ही है, तू है जहाँ परमेश्वर का ज्योति आपके ऊपर प्रकट होने वाले हैं। परमेश्वर का ज्योति आपके ऊपर, the light of Jesus in you, 2026. Come on. Hallelujah, Come on, receive that grace. Receive that grace this evening. आणि देवाचा गौरव Come स्वीकारा. on, receive that grace this evening. देवाचा गौरव स्वीकारा. I tell you, every bondages are breaking on this year in the name of मी Jesus. तुम्हाला सांगतो सर्व बंधन प्रभू येशूच्या नावात तुटत आहे 2025 यावर्षी. में कितना बंधन आपका जीवन में था, हर चीज तोड़ने वाला यीशु मसीह के नाम से God is breaking that in the name of आणि Jesus. देव सर्व बंधन 2025 ते तोडत वचन आहे प्रभू परमेश्वर का येशूच्या वचन नावात. में लिखा है, कारण देवाच्या वचनात असं लिहिलंय, परमेश्वर का ज्योति अंधकार के ऊपर प्रकट हुआ. कारण देवाचा प्रकाश, देवाची ज्योती अंधकारावर Oh, प्रकाशित झाली. the darkness couldn't battle against the light. आणि त्यात ते सर्व अंधकार पुन्हा त्या जीवनात जाणार This year, हे no वर्ष. darkness of devil will battle against you. कोणत्याही सैतानाचा अंधकार तुमच्या जीवनात पुन्हा कोई काम भी करणार नाही. शैतान का अंधकार आपके साथ लड़ाई नहीं कर सकते. Today, no devil can walk against your life this year. आणि ह्या वर्षी सैतान तुमच्या विरुद्ध Receive काम करू it, शकत because नाही. the light of God is shining over you this morning. कारण देवाचं
ज्योती तुमच्या जीवनावर प्रकाशित होत आहे The यावर. light of Jesus is shining over you. कारण देवाचा ज्योती तुमच्या जीवनात प्रकाशित होत आहे. Hallelujah. हालेलुया. Yes, Lord. Thank you, Lord. Thank you for your presence here. धन्यवाद पिता तुझ्या उपस्थितीत. Hallelujah. Hallelujah. Come on, let everyone sing. Hallelujah. Yes, Lord. Hallelujah. Thank you, Father, Lord. धन्यवाद पिता. You know, this time we are going into the Lord's table. आणि आपण आता प्रभू भोज मध्ये जाणार आहोत. I tell you, this is the best time to experience the covenant of God in our life. आणि ही उत्तम वेळ आहे देवाचा इसका करार volume increase. अनुभवण्याचा. This is the best time. Can you close? This is the best time to experience God's covenant over your life. आणि हे उत्तम वेळ आहे देवाचं कराराचं अनुभव घेण्यासाठी. I tell you, every darkness was broken because of the blood of Jesus. आणि मी तुम्हाला सांगतो की देवाच्या रक्ताद्वारे सर्व अंधकार हे तोडले गेले आहे. Every darkness was broken because of His blood. आणि त्याच्या रक्तामुळे सर्व अंधकार सैतानाचा Jesus took every punishment of us आणि प्रभू येशूने सर्व शिक्षा घेतली आपली, so that we can walk in that light. जेणेकरून आपण त्या प्रकाशात चालावं. I tell you, Lord's table is not just a ritual. आणि मला तुम्हाला सांगायचं की प्रभू भोजन हे फक्त परंपरा नाही, It is an experience with Jesus. हे प्रभू येशू बरोबरचा अनुभव आहे. When you are encountering Lord's table, जेव्हा तुम्ही प्रभू भोजामध्ये येता, you are encountering God's power in your life. तुम्ही तेव्हा देवाचा सामर्थ्य अनुभव. Jesus said, do this in remembering me. कारण प्रभू येशू बोलला माझ्या स्मरणार्थ हे करा. Do this in remembering because God has finished everything for us. हे माझ्या स्मरणार्थ करा कारण देवाने हे सर्व पूर्ण केलं आहे. कालवरी में परमेश्वर हर चीज खत्म किया है. Amen. Today we going to experience it in our life. आणि आज आपण त्याला अनुभव आपल्या जीवनामध्ये. 1 Corinthians chapter 11 verse 23 to 32. पहिले करीन Chapter 11 आणि 11वा अध्याय verse 23 आणि 23वा वचन to 32. 23 ते 32 पर्यंत. पहिले करीन 1 Corinthians chapter 11 verse 23 to 32. आणि पहिले करीन 11वा अध्याय 23 पासून वाचणार आहे आपण 33 पर्यंत. कारण प्रभूपासून जे मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला त्याने भाकर घेतली आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, हे माझे शरीर आहे जे मी तुमच्यासाठी देत आहे, माझे आठवण करण्यासाठी हे करा. त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यास हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. Amen. म्हणून Go ahead. Sorry. म्हणून तो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण जो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. You know the word of God says here. आणि देवाचं वचन असं सांगते इथं, Jesus took the bread देवाने ते भाकर घेतली and he broke it. And आणि he त्याने broke ती it. तोडली And he said, this is the bread this is the flesh that are broken for you. आणि तो बोलला की हे माझं शरीर आहे जे तुमच्यासाठी मोडण्यात आलं. And he took up the wine. आणि त्याने तो द्राक्षरस घेतला And Jesus said, आणि प्रभू येशू बोलला, this is the blood that was shed for your forgiveness. हे माझं रक्त आहे जे तुमच्या पापांसाठी सांडवलं. I tell you, this is not just a bread and wine in our hands. आणि हे फक्त द्राक्षरस आणि भाकर नाही आपल्या This is हातामध्ये, the flesh and the blood of Jesus in our तर hands. हे देवाचं शरीर आणि
त्याचं रक्त आहे, He took our punishments. कारण त्याने आपली शिक्षा घेतली For the whole sin came upon him. आणि सर्व जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात Jesus आलं. took our curse. प्रभू येशूने आपले सर्व He शाप took our घेतले. sickness. त्याने आपले सर्व आजार घेतले And he proclaimed freedom over our life. आणि त्याने आपल्या जीवनावर एक स्वातंत्र्य सुटका बोलली. Today as you are consuming this, आणि आज तुम्ही हे प्रभू भोज घेत as you आहात are partaking in the Lord's table, आणि प्रभू भोजामध्ये सहभाग करत let असतात, us not take this like a ritual. हे एक परंपरा रीतीने घेऊ नका. Let's tell Lord, I want to thank you for every sacrifice you have done. आणि तर देवाला सांगा, धन्यवाद पिता, सर्व त्याग माझ्यासाठी केलं. Lord, I want to thank you for everything you have done in my life. आणि त्याला धन्यवाद द्या. देवा म्हणा, देवा तुला And धन्यवाद. as you're going to partake Lord's table this evening, आणि तुम्ही ह्या प्रभूचा भाग होत असताना this year, every chains of sin is going to break in your life. या वर्षी सर्व पापाचे बंधन तुटणार आहे. Every chains of sickness will break in your life. प्रत्येक आजाराचे बंधन तुटणार आहे. Every chains of curse will break in your life. प्रत्येक शापाचे बंधन तुटणार आहे. Because through the Lord's table, कारण प्रभू भोजमध्ये the power of God manifests over our lives. प्रभू भोजमध्ये देवाचं सामर्थ्य प्रकट So होतं. with thankfulness त्या धन्यवादच्या रीतीने and with faith, आणि विश्वासाने let's partake the Lord's table this evening. प्रभू भोज आपण Thank you, Jesus. Thank you. Thank you, Lord. धन्यवाद पिता. Can you all lift up our hands and say thank you, Jesus, for 2026? आणि तुम्ही आपले हात उंच I tell करून- you are so blessed in Pune. आणि मला तुम्हाला सांगायचे, तुम्ही खूप आशीर्वादित आहात. You know why? You started this year with the covenant of God. कारण तुम्ही ह्या वर्षीची सुरुवात देवाच्या कराराने केली. Through the blood of Jesus. प्रभू येशूच्या रक्तात. Can you all clap and give thanks to Jesus for this beautiful, beautiful new promise in our life? आणि हे देवाचं अभिवचन आहे. And this year आणि हे वर्ष will be a year of acceleration and a year of overflow. आणि हे वर्ष तुमच्यासाठी प्रगतीचं, पुढे जाण्याचं आणि Come on. भरभराटीचं आहे. कैसे बोलने का मराठी में acceleration को? वेगाने पुढे जाण्याचं. Yes, tell to your neighbor. आणि तुमच्या शेजाऱ्याला सांगा, This year हे वर्ष will be a year of acceleration. हे वर्ष तुमच्यासाठी वेगाने पुढे जाण्याचं आहे. Will be a year of overflow in Jesus' name. आणि हे वर्ष ओसांडून वाहण्याचं, भरभराटीचं Come on, असणार आहे. कोई नहीं बोला ही नहीं. Come on, tell to your neighbor. आणि तुमच्या शेजाऱ्यांना सांगा, Will be a year of हे acceleration. वर्ष तुमच्यासाठी Will वेगाने be a पुढे year of जाण्याचं आहे. overflow. आणि हे वर्ष ओसांडून वाहण्याचं, In भरभराटीचं आहे. Jesus' name, amen. येशूच्या नावात, Hallelujah. हालेलुया. यीशु मसीह की जय. Amen. So receive it with faith. आणि हे स्वीकारा विश्वासाच्या द्वारे. Every day God is ready to encounter us. आणि प्रत्येक दिवशी देव तयार आहे आपल्याला आपल्याशी भेट घेण्यास. So now is the time of offering. आणि ही वेळ आहे ऑफरिंगची. We'll keep there. Selena, we'll keep offering there. So that they can take one. Promise verse. Yeah. So we have kept some of the promise verse over here. आणि आपण इथं अभिवचन ठेवलं या वर्षीचं प्रत्येकाचं. As you gonna give so in God's kingdom as an offering. आणि तुम्ही दानार्पण टाकत असताना थोड़ा आवाज तुम्ही as you gonna Let the offering yes. get okay fine you all can do the offering. Okay, you all can do the offering. आणि तुम्ही पहिला दानार्पण द्या. After that, please come to this table and take the promise verse that God wants to give you all this year. आणि त्यानंतर इथं तुमच्यासाठी अभिवचन ठेवले या टेबलवर, या वर्षीचं तुम्ही घेऊ शकता. Yeah. So God is gonna do great things. आणि देव तुमच्यासाठी महान Amen. गोष्टी करणार आहे. Yeah, we'll sing a song. हॅलो, बंद आहे का? आत्मा मंडळाचा, आत्मा मंडळाचा, पेंटिकोस्ते दिन सभा, आत्मा मंडळाचा, पेंटिकोस्ते दिन सभा, आत्मा मंडळाचा, आत्मा मंडळाचा, पवित्र आत्मा मंडळाचा. You all can come and take the promise verse. Please come. आत्मा मंडळाचा,
पवित्र आत्मा मंडराता प्रॉमिस वचन हर लोग आके ले सकते हैं। पेंटिकोस्ते दिन समान आत्मा मंडराता पेंटिकोस्ते दिन समान आत्मा मंडराता अंधे अंधे देखते हैं लंगड़े चलते हैं अंधे देखते हैं लंगड़े चलते हैं यीशु मसीह के नाम से अंधे देखते हैं यीशु मसीह के नाम से लंगड़े चलते हैं आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पेंटिकोस्ते दिन समान आत्मा मंडराता पेंटिकोस्ते दिन समान आत्मा मंडराता यीशु मसीह की जय यीशु मसीह की जय Amen. God bless you all. Sorry, unfortunately we couldn't take testimony time, आणि वेळ कमी असल्यामुळे आपण साक्षी घेणार नाहीये but we will take it soon. परंतु आपण लवकरच ते Who घेणार already going to come to next Sunday? कितने लोग next Sunday आने वाले हैं? परमेश्वर देखने वाले हैं? Come on. किती लोक येणार आहेत How many येत्या of you are रविवारी? going to make on next Sunday? आणि किती लोक येणार आहेत येणाऱ्या रविवारी I'm telling you, this year, आणि मी तुम्हाला सांगतो की हे वर्ष take a covenant with Lord देवाचा करार घेऊन चाला that I won't miss not even a single Sunday. आणि तो करार म्हणजे मी कोणताही देवाचा रविवार सोडणार नाही हम कलीसिया अटेंडेंस लगाने के लिए नहीं आ रहे, हम कलीसिया परमेश्वर के लिए आ रहे हैं। आमेन। We are coming for Jesus. आणि आपण प्रभू येशूसाठी रविवारी We are coming as a family to worship and to listen His word in our life. आणि आपण आपल्या कुटुंबाने आणि स्वतःला घेऊन देवाची आराधना करण्यासाठी So I want you all not to miss any of this Sunday in 2026. आणि मी इच्छितो की हे 2026 मध्ये कोणताही रविवार तुम्ही सोडणार Amen. नाही Hallelujah. Hallelujah. कितने लोग वचन को ग्रहण किया? How many of you received the word this evening? I tell you, your 31st हर लोग आके टेस्टिमनी बोलने वाले हैं। Amen. This 31st you will testify that indeed God accelerated in your life and overflow came in your life. आणि ह्या 2026च्या 31 तारखेला तुम्ही देवाचा साक्ष देणार आहात देवाच्या And भरभराटीने. everyone who received the promised word, it is the word for you and for your family. आणि हे अभिवचन तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे. Receive it in faith. आणि हे विश्वासाने स्वीकारा This is not like a lucky draw. आणि हे एक लकी ड्रॉ सारखं नाहीये ऐसे उठाया तो मिला, ऐसे नहीं. God has given that for you. आणि ते देवाने ते तुमच्यासाठी दिलेलं आहे And that word will accomplish this year in the name of Jesus. आणि त्याचं वचन पूर्ण होणार आहे जे त्यांनी तुम्हाला No matter how enemy works, he will be dead in your life in आणि Jesus' name. शत्रू कसा काम करतो ते काही का उपयोगाचं नाही परंतु देवाचं जे वचन आहे ते तुमच्या Amen. Hallelujah.